नमस्कार मित्रांनो, कबड्डी किंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपल्यासोबत मुंबई शहर संघाचा अष्टपैलू खेळाडू अमन अयाज शेख आहेत। तर आपण त्यांच्यासोबत त्यांच्या जीवन प्रवासावरती गप्पा मारणार आहे। कबड्डीचा जीवन प्रवास त्यांचा कसा सुरू झाला आपण त्यांच्या शब्दात ऐकूया। तर अमनदा, तुझा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला आणि तू या क्षेत्रात कसा आला, मला काय सांगशील त्याच्याबद्दल? कबड्डी हे मी फक्त टीव्ही मध्ये बघितलेलं। आधी जेव्हा प्रो कबड्डी आली 2014ला, आधी तर फक्त कबड्डी हे नाव ऐकलेलं, पण कसं खेळायचं काय असतं कबड्डी हे मला माहिती नव्हतं। जेव्हा टीव्ही मध्ये प्रो कबड्डी आली 2014ला, तेव्हा मी हे बघायला चालू केलं। म्हणजे मला आवड झाली कबड्डी बघून बघून ते प्रो कबड्डीमध्ये, आणि मला समजलं म्हणजे कबड्डी काय असते, रूल्स वगैरे। मग मी हे शाळेत चालू केलं खेळायला, म्हणजे असंच नॉर्मल कबड्डी खेळायला, म्हणजे पोरांसोबत, शाळेच्या मित्रासोबत। मग हळूहळू असंच खेळायचं नॉर्मल, असं म्हणजे काय माहिती नव्हतं पण असंच खेळायचं। मग आमच्या इथे पोरं प्रॅक्टिस करायचे म्हणजे कबड्डीचे, तर माझी आई तिथे कामाला जाते। माझी आईने मला सांगितलं काही ते असं पोरं प्रॅक्टिस करतात करून, तर आई बोलली का जाऊन बघत जा तिथे, तुला पाहिजे तर। जवळच होता, घराचे 5 मिनिटावरच होता। तर मी तिथे गेलो, ते बघायचो मी कसं खेळतात पोरं, काय ते असं 2-3 दिवस पहिले बघितलं मी काय आहे ते पोरं कसं खेळतात। नॉर्मलच पोरं होते, म्हणजे लोकलच होते तिकडचे, ते खेळायचे। मग एक दिवस त्यांना विचारलं मी, काय मी पण खेळू शकतो का तुमच्यासोबत? तर ते बोलले हो खेळ करून। तर विचारला मला, तू खेळलाय का कधी आधी असं कोणी? मी बोललो हो, शाळेत वगैरे खेळलोय मी फक्त। मग त्यांच्यासोबत 1-2 दिवस खेळलो मी, तर मला समजलं म्हणजे फिटनेस आणि वगैरे हे किती लागतं त्याच्यामध्ये। 1-2 दिवस खेळलो, मग बंद केली मी कबड्डी, म्हणजे बोललो नको आता, एवढं नाही करू शकत मी, म्हणजे फिटनेस वगैरे हे। मग थोडे दिवस बंद केला, मग दिवाळीची सुट्टी झाली शाळेला। मग बोललो आता काय खेळायला पण कोण नाही, सर्व गावी जायचे। तर बोललो आता काय नाही, बोललो जाऊया करून। संध्याकाळी काय नसायचं, टी व्ही बघायचं फक्त। बोललो जाऊया करून आपण इथे प्रॅक्टिस करायला जाऊया, परत चालू करूया। मग हळूहळू असं प्रॅक्टिस चालू केली त्यांच्यासोबत। मग हळू खेळत मला आवड झाली। मग त्यांच्यासोबत लोकल टुर्नामेंट वगैरे असलं हे वगैरे खेळायला लागलो, आमच्या इथेच लोकल टुर्नामेंट वगैरे असं खेळत हळूहळू असा प्रवास चालू केला मी। मग नंतर आमच्या इथे दादा होते, स्वप्नील दादा करून, तर ते साऊथ केनारमधून खेळायचे। साऊथ केनार म्हणजे हा मोठा संघ, जया शेट्टी सर, गौरव शेट्टी सर, तर ते तिथून खेळायचे आधी। मग आमचा ज्युनियरचा बॅच होता, म्हणजे सब ज्युनियर तर कधी खेळलोच नाही मी, जिल्हा वगैरे डायरेक्ट ज्युनियर खेळलो। तर ते दादांनी बघितलं म्हणजे पोरं चांगले आहेत ज्युनियरचे वगैरे, ह्यांचं म्हणजे ह्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देऊया खेळायला। मग त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन साऊथ केनार स्पोर्ट्स क्लबमध्ये केलं ज्युनियरला। किती साली? 2017 किंवा 18ला। मग पहिल्यांदा तेव्हा मी ज्युनियरची टुर्नामेंट खेळलो। मग ती खेळलो, म्हणजे असं होतं की पहिल्यांदा खेळतो म्हणजे खेळूया आपण कसं काय पुढे ते बघूया, फक्त खेळूया। मग ते चांगलं खेळलो टुर्नामेंट। मग नंतर मुंबई शहरची लोकल टुर्नामेंट खेळायला लागलो, 2च खेळलो त्या वर्षी। एक शिवशक्ती करून टुर्नामेंट होती, पाडवे सर ठेवायचे, राजेश पाडवे सर। मग तिथे आमची टीम लय चांगली खेळली, म्हणजे यंगच पोरं होते आम्ही ज्युनियरचे, आणि 1-2 सिनियर प्लेयर होते, आणि आम्ही तिथे सेमीफायनल खेळलो डायरेक्ट। पहिल्यांदा आम्ही म्हणजे लोकल टुर्नामेंट असं खेळत होतो, आणि डायरेक्ट सेमीफायनल खेळलो। आणि तिथे म्हणजे पूर्ण टीमच चांगली खेळली, मी पण असं चांगलं खेळलो। मग तिथे बघून आलं म्हणजे साऊथ केनारा टीम हे चांगले, म्हणजे पोरं चांगले आहेत त्यांचे, असं बघून मग असं हळूहळू माझा प्रवास सुरू झाला। तर 2019 साली मुंबई शहरच्या कुमार गटात तुझी निवड झाली, तर त्यावेळेस तुझा एक्सपिरियन्स काय होता त्या टुर्नामेंटसाठी? तर ती टुर्नामेंट खेळलास, त्याच्यानंतर तुला काहीतरी एक्सपिरियन्स भेटला असेल, आणि त्या टुर्नामेंटसाठी तुझी निवड कशी झाली, मला काय सांगशील? माझी निवड त्याच्यात तर जिल्ह्याची टुर्नामेंट खेळून, म्हणजे आमची टीम क्वार्टरपर्यंत गेली। जय भारत सोबत आम्ही हारलो 1-2 पॉईंटनी। तर त्याच्यातून जे चांगलं खेळायचे असं नियम आहे, म्हणजे क्वार्टर खेळलो तर आपला म्हणजे एक पोरगा जो चांगला खेळणार त्याला घेतात। मग त्याच्यामध्ये माझ्या टीममध्ये म्हणजे मी रेडर करून ॲज अ रेडर म्हणजे चांगलं खेळलो त्या टुर्नामेंटला, तर तिथून माझी निवड झाली। मग ते हळू म्हणजे थोड्या दिवसानंतर ते कॅम्प असतं त्याचा, मग ते कॅम्पला गेलो मी। मग कॅम्पला गेलो की आपण तर बेसिक आपलं नॉर्मल करायचो, सपाटे जोर हे तेवढा नॉर्मल आपण वर्कआउट करायचो। मग तिथे कॅम्पला गेलो की मला समजलं का याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वर्कआउट पण करावं, व्हेरिएशन पाहिजे। जसं स्प्रिंट झालं, रनिंग झाली,
हे रनिंग करायचं, पण रनिंग किती, बॉडी गरम झाली की चला खेळायला, हा. तेवढंच माहिती होतं. पण तिथे गेलो की कॅम्पला मग समजलं काय प्रॉपर रनिंग केली पाहिजे, वॉर्मअप केला पाहिजे, बॉडीला रेडी केलं पाहिजे, मग स्प्रिंट झाली पाहिजे आपली, स्प्रिंटने आपलं स्पीड वाढणार. मग तिथे सर्व चांगले होते प्लेयर, तर ते त्यांच्यामध्ये खेळून माझं पण म्हणजे असं म्हणजे बोलू शकतो की माझा गेम जरा इम्प्रूव्ह झाला त्यांच्यामध्ये खेळून. त्यांच्यामध्ये कसं रेड मारायचं, कोण कसं कवर लावतो हे. आणि मग म्हणजे मुंबई शहरला गेलो मी खेळायला तेव्हा म्हणजे पहिल्यांदाच खेळत होतो एवढ्यावरती. मग पहिल्यांदा तर भीती होती, एवढ्यावर म्हणजे पहिल्यांदा खेळतोय, एवढी मोठी टुर्नामेंट आहे. मोठी टुर्नामेंट, आणि मला चान्स पण भेटला खेळायला. तर पहिली मॅचला तर मी लय वेळा आउट झालो, समजतच नव्हता काय करू काय नाही. आउट झालो की मग असं विचार करत कोणत्या बसायचो. संघासोबत मॅच होती? पहिली कदाचित जळगाव काय असं काहीतरी बीड होती कदाचित. तर इथे कॅम्पला तर चांगलं म्हणजे खेळ होतो, Performance चांगला होता campला. पण तिथे गेलो की मला म्हणजे ते भीतीमुळे तुझा फर्स्ट टाइम होता तर तुला भीती वाटत तर होती ते की मी कसं खेळणार. भीतीमुळे मला हे झालं की मी कसं खेळू, आउट झालो की ते विचार करत बसायचो मी, असं झालं. मग तरी पण खेळलो नॉर्मल पहिली मॅच खेळलो तर जरा हे झालं, मग नंतर हळूहळू मग खेळलो, एक confidence level वाढला. कॉन्फिडन्स वाढला. मग तिथे खेळून मला समजलं की म्हणजे अजून मेहनत आपण केली पाहिजे, एवढी मेहनत नॉर्मल करून नाही होणार, अजून मेहनत केली पाहिजे. आपल्याला जर ह्यांना मॅच करायचं आहे तर समोरची टीमला किंवा त्यांचे प्लेयर चांगले असायचे. तेव्हा आमच्या टाइमला तो आकाश शिंदे होता, एक आकाश शिंदे आता सध्या बँगलोर बुल्स मध्ये इंडिया खेळलाय आता. तेजस पाटील होता, हे म्हणजे नामांकित प्लेयर होते तेव्हा. तर ते बघायचो मी, बोलायचो अरे आपल्यापेक्षा तर ह्यांच्याकडे जास्त स्किल आहे, तर आपण पण हे म्हणजे आपले नॉर्मल प्रॅक्टिसमध्ये हे आपण करूया. मग असं हळूहळू मग असं हे झालं. हे माझा म्हणजे एक्सपिरियन्स होता तिथे, मला अजून मेहनत करायची म्हणजे स्किल त्यावेळेस प्रॅक्टिस वगैरे हे. त्यावेळेस म्हणजे तुम्ही कुठपर्यंत खेळलास म्हणजे मी त्यावेळेस? तिथे पण क्वार्टर कोल्हापूर सोबत 2 पॉईंटने हारलो तिथे. त्यावेळेस तेजस पाटील वगैरे सगळे होते. तेजस पाटील वगैरे सर्व होते. तर तुझी फर्स्ट खेलो इंडिया बीच कबड्डी संघासाठी निवड झाली, ती कशी निवड झाली मला काय सांगशील त्याबद्दल? तर खेलो इंडियाला माझं सिलेक्शन, आता मुंबई शहर खेळलो करंट सिनियरची टीमला, तेव्हा कॉर्नर लावून खेळलो. तेव्हा म्हणजे परफॉर्मन्स माझा चांगलाच गेला, तिथे चांगला खेळलो म्हणजे. मग तिथे सिलेक्टर लोकांनी बघितलं म्हणजे चांगला खेळतो करून असं वगैरे. मग माझं नाव त्यांनी ते खेलो इंडियासाठी सजेस्ट केलं. तर खेलो इंडियाची ही ट्रायल सकाळी 6 वाजता होती आणि मला रात्री 11 वाजता समजलं की मला ट्रायलला जायचं आहे आणि ते पण अलिबागला जायचं. मग सकाळी उठून मी गेलो ट्रायलला गेलो. मग तिथे ट्रायल दिली. मग होते 20-25 पोरं होते. मग त्यांच्यामध्ये मी ट्रायल दिली. पहिल्यांदा बीच कबड्डी खेळतोय. मग तिथे पण ट्रायलला चांगला खेळलो मी. मग तिथून माझी निवड झाली म्हणजे खेलो इंडियाला. मग खेलो इंडिया हे पहिल्यांदाच होते, खेलो इंडिया बीच कबड्डी हे पहिल्यांदाच होते. तर हे दीव दमन इथे झालेलं. मग तिथे आमची पहिली मॅच राजस्थानसोबत होती. तर गटात आमचे राजस्थान, कर्नाटक आणि दीव दमन. तर आम्हाला जर आम्ही राजस्थानला मारतोय तर आमचं म्हणजे गट क्लिअर होता, चांगला होता. पण पहिली मॅचच बोललो पहिल्यांदाच खेळतो आणि सर्व पोरं पहिल्यांदाच खेळत होते. तुझ्यासोबत कोण कोण होतं? सौरभ राऊत, सुरेश जाधव आणि साहिल पाटील आणि आकाश जाधव होता आणि एक रायगडमधला समीर हिरवे करून होता. तर 7 पोरं असतात बीच कबड्डी. मग पहिली मॅच आम्ही 1-2 चुकीमुळे म्हणजे आमची टीमची चुकीमुळे आम्ही हरलो 2-3 पॉईंट. मग त्यानंतर 2 मॅच आम्ही चांगले खेळलो. मग आमचं म्हणजे गट क्लिअर झाला. मग आमची सेमीफायनलची मॅच होती हरियाणासोबत. मग बोललो हरियाणासोबत, आणि हरियाणाची टीम एकदम म्हणजे चांगली होती म्हणजे. आणि त्यांना सवय म्हणजे ती प्रॅक्टिसच त्यांची माती वाळूवरती असते. मग आम्ही बोललो खेळूया, तरी पण जेवढं आपलं हे तेवढं आपण करूया. मग खेळलो. स्टार्टिंगला फर्स्ट हाफ वगैरे आमचं चांगलं झालं, पण नंतर जरा सेकंड हाफला जरा हे झालं आणि काही चुकीमुळे आम्ही हरलो. ते सेमीफायनल हरलो. तर सेमीफायनल हरलो आम्ही. मग त्याच्यात आम्हाला मग 3rd प्लेस लागली खेलो इंडियाला. मग आम्हाला 3rd प्लेस लागली. हे फर्स्ट खेलो इंडिया बीच कबड्डीला आम्हाला. आणि फर्स्ट खेलो इंडिया साठी तुझी निवड झाली, हे तुझ्यासाठी म्हणजे अभिमानाचे हे होतं. आणि पहिल्यांदाच मी महाराष्ट्र म्हणजे हे टीमला रिप्रेझेंट करतोय. जेव्हा ज्युनियर खेळायचं तेव्हापासून माझं हे होतं का मला महाराष्ट्राच्या टीमला रिप्रेझेंट करायचं. तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? घरचे तर लय खुश झाले, कारण की एवढं मेहनत केलंय ते पूर्ण हे झाला का महाराष्ट्राच्या टीमला हे खेळतं, कारण ते तर लय खुश होते. ते तर रोज रात्री मॅच पण बघायचे युट्यूबवरती. त्यांना लिंक पाठवलेली, मॅच बघायचे ते कसं खेळतोय काय ते.
पूर्ण मॅच बघायचं. म्हणजे अशा प्रकारे तुझी खेलो इंडियासाठी निवड झाली बीच संघासाठी. हा. तर तुझा आवडता खेळाडू कोण आहे आणि काय आहे, तर तू काय सांगशील त्या गोष्टीबद्दल मला? आवडता खेळाडू तर रिशांग देवडके आहे, रिशांग दादा. त्याला मी प्रो कबड्डीमध्येच खेळताना बघितलेलं. म्हणजे जेव्हा 2014ला चालू झाली प्रो कबड्डी तेव्हा अनुप कुमार वगैरे पण होते, पण नाही रिशांग दादा कसं त्याची स्टाईल त्याची स्किल म्हणजे लय आवडायची मला बघायला. आणि जसं स्किलने तो पॉईंट मारायचा आणि त्याला म्हणजे इथे मी नंतर जसं हळूहळू खेळायला लागलो त्याला म्हणजे मी ते व्यावसायिकची टुर्नामेंटला पण बघितलं आहे. जसं तो टीमला त्याचे हँडल करतो आणि कितीतरी वर्षानंतर त्यांनी महाराष्ट्र संघाला स्वर्ण पदक जिंकून दिला कॅप्टन्सी खाली. कॅप्टन पण एकदम म्हणजे अनुप कुमारचे हाताखाली खेळून तो कॅप्टनशिप पण जसं चांगलं करायला केलं टीमला. त्यांनी एकदम कूल राहून एकदम टीमला हँडल करायचा. खेळताना पण पूर्ण टीममध्ये त्याचाच आवाज एकदम आणि कसं खेळणार ते सांगायचा, प्लेयरला हँडल करायचा. आणि त्या म्हणजे लहान होतो तेव्हापासूनच मला तो आवडायचा. फक्त रिशांग दादा सारखंच मला रेड मारायची आहे किंवा असं ह्याची सारखीच स्किल आपण ट्राय करूया हे. आणि त्याला खेळताना तर लय वेळा बघितलं, पण असं पण म्हणजे समोर पण असं मी पण व्यावसायिक खेळलोय तर समोर असलं तरी पण असं असतं अरे रिशांग दादा समोर खेळतोय करून. तर मॅच झाली की पहिले रिशांग दादा फोटो पाहिजे, कारण की आपला आधीपासूनच आवडता खेळाडू आहे म्हणून. तर त्याच्यासारखंच मला पण महाराष्ट्र संघाला हे स्वर्ण पदक जिंकून द्यायचं आहे आणि त्याच्यासारखंच टीम हँडल करायला मला हे त्याचं बघूनच असं शिकायचं माझं आहे. तर आता सगळे तुला म्हणजे एक रेडर म्हणून पहिले ओळखत होते, पण आता जर जास्त करून आम्ही बघतो तू कॉर्नरच खेळतो, तर ते काय सांगशील मला? असं तर प्रत्येक खेळाडूने अष्टपैलूच असलं पाहिजे, पण तरी एक भरपूर जणांचा प्रश्न आहे. म्हणजे मेन तर मी रेडर करूनच खेळतो. माझ्या टीम मध्ये कुठची पण टीमला गेलो तर रेडर म्हणूनच खेळतो. जिल्ह्याची टुर्नामेंट पण रेडर म्हणूनच माझा सिलेक्शन झालेला आता मुंबई शहरला. पण आमच्या टीम मध्ये लेफ्ट कॉर्नरच नव्हता, तर 2 राईट कॉर्नर होते, तर 3 राईट कॉर्नर होते. तर एक होता तो पण ट्राय करत होता आणि तर दादानी विचारलं तुम्ही पण तुमच्या मधल्या कोणाला लेफ्ट कॉर्नर लावणार काय? तर मी बोललो मी पण लावू शकतो करून. तर शेवटचे 1-2 दिवस मी ट्राय केलं, म्हणजे कॉर्नर पण लावला. तर कॉर्नर पण मी चांगलं लावत होतो. तर मुंबई शहरला तर दादानी बोलले तुम्ही दोघे म्हणजे तो राईट कॉर्नर आणि मला बोलले का ऑल्टरनेट चेंज करून तुम्ही ट्राय करा, काय कोण चांगला खेळतं आपण बघूया, त्याला आपण मुंबई शहरला चान्स देऊया. तर मुंबई शहरला पहिली मॅचला जरा हे झाला, कारण की सवय नाही कॉर्नर खेळायची, तर खेळलो. पण नंतर हळूहळू मग चांगलं खेळलो. मग टुर्नामेंटला त्याच्यानंतरच तुझी बीच कबड्डी संघासाठी निवड झाली कॉर्नर म्हणून. ते मुंबई शहरची टुर्नामेंट मी चांगलं खेळलो कॉर्नर म्हणून माझी निवड झाली. चांगला म्हणजे एवढं पण चांगलं नाही, पण ॲव्हरेज तरी खेळलो. म्हणजे तू एक रेडर असून तू कॉर्नर खेळलो. तो एक्सपिरियन्स घेऊन तुला बीच संघासाठी तुला निवड झाली. तर हे माझा प्लस झाला की मी रेडिंग तर करतोच, पण कॉर्नर पण मी खेळतोय करून. जर रेडिंगची गरज लागली तर मी रेड पण मारू शकतो. म्हणजे ते प्रत्येक खेळाडूंनी असं पाहिजे की संघामध्ये तू कुठली प्लेस लावायला तुला दिली की तू ती प्लेस लावली पाहिजे, तेव्हा संघ हा मजबूत होतो. कारण की आपण जर एखादा प्लेस वाला कधीतरी हे होतो काय दिवस नसतो की किंवा तो चांगला परफॉर्मन्स देत नाही, तर आपल्याला खेळाडू असा रोज नाही खेळू शकत, अपडाऊन असतो. तर प्रत्येकाला एक ऑप्शन आपलं जर समज टीम मध्ये रेडर आज चालत नाही तर प्लेसवाल्यांनी रेड मारली पाहिजे. आणि प्लेस नाही लागत आहे कोणाची तर रेडवाल्यांनी प्लेस लावली पाहिजे. तर ऑलराऊंडर सारखं आपण जर प्रॅक्टिस केली तर ते लय चांगलं. तर तू साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब बद्दल मला काय सांगशील? साऊथ कॅनरा हे आधी तर आम्हाला माहिती नव्हतं साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब किती मोठा आहे आणि काय कुठे खेळतात हे वगैरे. तर आमचं जसं बोललो मी दादा होतं स्वप्नील दादा करून, त्याआधी साऊथ कॅनरामध्ये खेळायचा. तर त्यांनी आमचं रजिस्ट्रेशन वगैरे तिथे केलं, आमची ओळख करून दिली. जसं साऊथ कॅनरा जया शेट्टी सर, गौरव शेट्टी सर, दीपक झजोट असे लय प्लेयर आहेत, जुने खिलाडी, लय चांगले प्लेयर आहे, इंडिया खेळलेले. जया सर इंडिया खेळलेत. गौरव शेट्टी सर हे वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहे 2006, 4 एशियन गेम खेळलेत. तर हळूहळू मला
दादांनी आमची ओळख करून दिली. तर काही कारणामुळे ते आधी म्हणजे बंद होतं, ते क्लब बंद झालेला. मग आमच्या दादांनी आमचं रजिस्ट्रेशन केलं. मग आम्ही ते परत चालू केलं, म्हणजे आम्ही खेळायला लागलो त्या टीमच्या नावाने. मग आमची परत आम्ही म्हणजे एकदम चांगलं तेच जे आधी परफॉर्मन्स होता टीमचा तसा आम्ही प्रयत्न केला आमचा द्यायचा. तर हळूहळू परत साऊथ कॅनरा हे परत चालू झालं, असं आमचं म्हणजे हे झालं. मग आमची ओळख मग साऊथ कॅनराची पोरं आहेत असं ओळख आमची चालू झाली. मग आता आमची ओळख तेच आहे, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब. म्हणजे हे म्हणजे माझं नाव झालं किंवा अजून प्लेयर आहेत आमचे चांगले चांगले, त्यांच्या नावाने आता हे करतो. तर तू गौरव शेट्टी दादाबद्दल काय सांगशील? गौरव दादा म्हणजे लय म्हणजे चांगला आहे असं बोलायला वगैरे, कोचिंग करायला. आणि त्याला म्हणजे लय एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ते 3 वेळा ते इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. एअर इंडियाला परमनंट होता तो व्यावसायिकला. आणि लय टुर्नामेंट खेळला आहे तो. तर त्याची टीममध्ये खेळून आम्हाला टीममध्ये म्हणजे एकच टीम आहे आम्ही, पण तो त्याचा जसं एक्सपिरियन्स आहे आम्हाला सांगतो, जसं शेअर करतो तसं ते एक्सपिरियन्स आम्हाला खूप म्हणजे अनुभव भेटतोय. आणि ते मॅचेसला वगैरे आम्हाला खूप हे चांगलं आहे. आणि त्याच्या म्हणजे जेव्हा गौरव दादा खेळायचा तेव्हा एकदम म्हणजे लय नाव, म्हणजे जसं आता मी बोललो रिशांग दादाला बघतो मी, तसं ते गौरव दादाला बघायला यायचे पोरं का गौरव दादा असं खेळतोय. तसंच गौरव दादा तसंच दीपक दादा करून एक कॉर्नर होता आणि तो रेड पण मारायचा, तो त्याला बघायला यायचे. तसं असं लय चांगले प्लेयर होते. तर सध्याचा तुझा व्यावसायिक संघ कोणता आहे? सध्या आता यावर्षी तर कुठेच व्यावसायिकला खेळलो नाही मी. त्याच्या आधी मी बँक ऑफ बरोडामध्ये MD कॉलेजला होतो. तर तिथूनच राजेश पाडवे सरांनी मला बँकेतून खेळायचा संधी दिली मला. तर खेळलो, 4-5 टुर्नामेंट खेळलो. इंजुरीमुळे काय मला खेळता आलं नाही तिथे. तसं तर म्हणजे मी असं ऐकलं होतं 2021 साली तुला इंजुरी झालेली. तर तू त्या इंजुरीमध्ये म्हणजे ती इंजुरी तू कशी रिकवर केली आणि त्या इंजुरीमध्ये तुला त्या कठीण काळात तुला कशी साथ भेटली मंडळाची, तर काय सांगशील? इंजुरी हे मला लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये सर्वच बंद होता, तेव्हा फिटनेस वगैरे घरीच केलं. आपलं नॉर्मल जे वर्कआउट असतं तर फिटनेस वगैरे केला मी, चांगला केलेला आणि चांगली बॉडी पण बनवली. मग जेव्हा लॉकडाऊन उघडला आणि प्रॅक्टिस चालू केली तेव्हा मॅचेस खेळायची किंवा काही पण बॉडीचं हे फिजिकल ॲक्टिव्हिटी हे नव्हती. म्हणजे फक्त वर्कआउट करतोय आपण, पण जसं आपण रनिंग करतो हे वगैरे काहीच नव्हतं. तर तेव्हा माहिती नव्हतं काय आपल्याला खेळण्यासाठी रनिंग पाहिजे आपण किंवा इतर आपला वॉर्मअप वगैरे हे केला पाहिजे, तेव्हाच आपण म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. मी डायरेक्ट खेळायला म्हणजे सांगितलं की प्रॅक्टिस करायची, ते प्रॅक्टिस करायला लागलो. तर प्रॅक्टिस असं 2-3 दिवस केली. नंतर परत 2-3 दिवसानंतर बॉडीला किती बॉडी वेट जास्त झाला आहे किंवा मसल टाईट झाली हे माहिती नव्हतं. तर मसल टाईट किंवा काहीतरी कारणामुळे ते माझा म्हणजे ACLचा हे झालं. ACL खेळता खेळता पाय माझा लचकला. म्हणजे मग लचकला की ते मी बोललो काय नाही, नॉर्मल असतं, ते लागलं नॉर्मल असतं. लिगामेंट काय असते हेच माहिती नव्हतं, फक्त माहिती आहे गुडघा असतं आपला, गुडघा शोल्डर तेवढंच माहिती. नंतर समजलं का ते पायामध्ये लिगामेंट असते. जर आपलं जास्त ट्विस्ट वगैरे झालं, पायावरती प्रेशर आलं की ते लिगामेंट फाटू शकते. तर लिगामेंट ते किती प्रकारचे असते ते पण माहिती नव्हतं. फक्त समज डॉक्टरने बोलला ACL गेला. ACL म्हणजे काय नंतर समजलं काय, YouTube बघितला, जरा रिसर्च केला का काय असतं. मग लिगामेंट किती प्रकारची असते, ACL PCL LCL सर्व हे केला. मग समजलं की ACL गेला म्हणजे आपली नी स्टेबिलिटी असते ते आपलं तुटून गेला म्हणजे. तर आधी तर ते मायनर होता, पण मी लक्ष नाही दिला त्याच्यावरती, खेळलो तर ते जास्त पूर्णच टेअर झालं. जास्त टेअर झाला तर 1-2 डॉक्टराला पहिले आधी बोललो असंच काय हाडवैद्य करे गेलो. तो बोलला काय नाही, नॉर्मल सूज आली आहे, लेप लावून देतो, घरी जा, होणार नॉर्मल. बघितलं पण त्याच्याने तर काय हे नाही झालं, ते लेप लावून तर काहीच झालं नाही. म्हणजे सुजन पण तशी होती. मग आयसिंग वगैरे. मग दादा होता आमचा, स्वप्नील दादा, मग ते बोलले का डॉक्टरांना दाखवूया. मग डॉक्टरांना दाखवला तर त्यांनी चेक केलं ते त्याच्यामध्ये ते ACL टेअर. त्यांना असं वाटलं की ACL ह्याचा गेलाय, म्हणजे असं वाटलं त्यांना. ते बोलले जरा आपण MRI काढून बघूया. मग MRI काढायला पण म्हणजे MRI म्हणजे
4-5 हजाराचा खर्च आपण असं बघायला गेलो की मग ते पैसे नव्हते माझ्याकडे. मग स्वप्नील दादानीच ते MRI काढायला मला मदत केली. मग MRI काढला आम्ही. MRI काढला मग त्याच्यामध्ये दिसलं की ACL टेअर आहे, म्हणजे ह्याला ऑपरेट करावं लागेल. मग ACL टेअर आहे. मग माझा विचार चालू झाला की आत्ता आपण खेळायला लागलोय कुठेतरी आणि हे असं, आणि पैसे पण नव्हते. तेव्हा ते ऑपरेशन बोलायला गेलो की कमीत कमी 1.5 ते 2 लाख खर्च आपल्याला. मग दादा बोलले काय नाही, तू टेन्शन नको घेऊ, आपण करूया काहीतरी, बघूया आपण करूया. मग दादा असे बोलले. मग आम्ही लय डॉक्टरांना दाखवलं, म्हणजे काय पॉझिटिव्ह आपल्याला भेटतंय का नाही. तर प्रत्येक डॉक्टर तेच बोलायचं काय ACL ऑपरेट करावं लागेल. मग हळूहळू मग दादा बोलले आता आपण करूया पैशांचा इंतजाम. मग दादाने इथून तिथून जरा पैसे इथून तिथून लोकल होते पोरांनी मग जरा मदत केली. मग गौरव दादा होता, जया सर होते, त्यांनी जरा पैशांची हे केली, इथे तिथे बोलले का असा प्लेअर आहे, करून चांगला खेळतो. मग असं हळूहळू करून मग ते पैसे जमा झाले. मग नंतर घरच्यांना सांगितलं का असं असं आहे, दादांनी समजून का पायाचं ऑपरेशन करावं लागेल. मग घरचे आधी तर बोलत होते का नाही असं ऑपरेशन करायचं, तर आता म्हणजे काय एवढं बोलले नाही, पण बोलले का ऑपरेशन करायचं, मग खेळू शकतो का नाही तू, तेच जे आधी खेळायचं तसं पूर्ण. मग मी बोललो डॉक्टर तर बोलतोय का आपण जर रिहॅब वगैरे चांगलं केलं, रिहॅब पण हे माहिती नव्हतं, फिजिओथेरपी काय असते हे पण ऑपरेशन नंतर समजलं का जर आपल्याला काहीतरी झालं की आपण फिजिओला दाखवून ते रिकवर करू शकतो, जास्त होण्यापेक्षा ते आधीच आपण रिकवर करू शकतो. मग घरचे मग पप्पा आणि मम्मी बोलले का ठीक आहे जेवढे पैसे आपण पण जरा ॲडजस्ट कुठून तरी करूया करून. मम्मी कामाला जाते, ताई पण कामाला होती, मग जरा इथून तिथून ते पैसे जमा करून मग ते ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं. मग ते बॉम्बे हॉस्पिटलला केला, ते हेतल चिनीवाला करून डॉक्टर होता, त्याच्याकडे सर्जरी एकदम चांगली झाली. मग ते सर्जरी नंतर जे प्रवास आहे ते म्हणजे खरं तर ते इम्पॉर्टंट आहे, कारण की ते रिकवर आपल्याला कसं करायचं आहे, किती रेस्ट करायचं आहे, किती पायावर जोर द्यायचं आहे, कसा एक्सरसाइज करायचा. तुला तरी म्हणजे खेळ किती वर्ष बंद होता की महिने? वर्ष म्हणजे कमीत कमीत मला 8 किंवा 9 महिने लागले खेळायला, एकदम प्रॉपर म्हणजे ग्राउंड वरती उतरायला. तुझं प्रॉपर ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन नंतर मग हळू पहिले चालायला चालू, मग नॉर्मल एक्सरसाइज, मग हेवी जरा एक्सरसाइज वाढवायची, ते पायामध्ये स्ट्रेंथ आणायचा. मग हे हळूहळू मला समजलं काय असं असतं ते पूर्ण, म्हणजे प्रॉपर एक स्पोर्ट्स प्लेअरला किती हे करावं लागतं ते मला हळूहळू समजायला लागलं. तसं मग इंजुरी रिकवर करून मग किती आपण काय करायचं, डेली आपल्याला काय करायचं. नॉर्मल प्लेअर जेवढं करतो त्यापेक्षा आपल्याला जास्त आपल्याला एक्सरसाइज वगैरे, म्हणजे ते प्रॉपर ACL साठी काय एक्सरसाइज करायचे खेळायच्या अगोदर ते प्रॉपर मला समजायला लागलं. एकंदरीत तरी तुला मंडळाने खूप मदत केली. म्हणजे प्रत्येक पोरांनी मला मदत केली, जेवढे पण असतील. कुठे जायचंय डॉक्टरांना दाखवलं, दादांनी फोन केला की हा असं असं जायचंय, ह्याला घेऊन जावा, तर लगेच गाडी किंवा काय पण असेल त्यांच्याकडे ते लगेच रेडी व्हायचे का हा चल आपण जाऊया करून सोबत लय म्हणजे लय त्यांचा जे म्हणजे त्यांनी मोटिवेट ठेवला मला का हा नाही काय नाही, तू परत ऑपरेट करून परत खेळू शकतो, एकदम जसं खेळायचं तसंच खेळू शकतो, असं लय मोटिवेट घरी यायचे मला. मंडळाने खूप मोठं योगदान दिलं त्यावेळेस, ती यशाची पायरी तू गाठलीस. जे गौरव सरांनी पण घरच्यांसोबत बोलून घेतला आणि मला पण बोलले का काय नाही, ऑपरेशन करून पण तू खेळू शकतो, जसं आता खेळतो त्यापेक्षा चांगलं खेळू शकतो, काय नाही नॉर्मली आपण प्रत्येक प्लेअरला इंजुरी असते, पण तुला माहिती नव्हतं म्हणून तुला असं वाटते का हे लय मोठं, काय नाही नॉर्मली आपण ऑपरेशन करून तू एक्सरसाइज करून चांगलं खेळू शकतो परत. म्हणजे तेच पॉझिटिव्ह मोटिव्हने ते ऑपरेशन चांगलं झालं आणि एक्सरसाइज वगैरे यशस्वी पार पण पडलं. तू आता मुंबई शहर संघासाठी खेळलास, त्यावेळेस तुमचे प्रशिक्षक म्हणून मिलिंद कोलते सर होते, तर तू मला मिलिंद कोलते सरांबद्दल काय सांगशील? तर मिलिंद दादाला तर मी त्यांच्या संघातून खेळतानाच बघितलं आहे, म्हणजे अंकुर स्पोर्ट्स क्लब हे त्यांचा स्थानिक संघ, तर त्यांना खेळतानाच बघितलं मी, म्हणजे त्यांच्यासोबत कधी बोलणं वगैरे असं काय झालं नाही माझं. तर जेव्हा मी कॅम्पला गेलो तेव्हा मला समजलं की आमचे एक प्रशिक्षक म्हणजे मिलिंद कोलते दादा आहे करून, तर ते सांगायला वगैरे एकदम म्हणजे प्लेयर सारखेच ते आमच्यासोबत राहायचे. म्हणजे एक प्लेयर कसं चांगलं खेळू शकतो, कोण कसं केलं पाहिजे, कोणती स्किल ॲड केली पाहिजे, ते आम्हाला म्हणजे एक प्रशिक्षक नाही म्हणून म्हणजे एक फ्रेंड सारखे सांगायचे.
म्हणजे काय चुकी झाली की हे बघ तुला हे असं केलं पाहिजे तर तू असं करू शकतो करून. तर फक्त हेच सांगायचे आणि फक्त आमच्या टीमला सांगायचे की आपली टीम चांगली खेळली पाहिजे. आपल्याला काय पण करू म्हणजे आपली टीम एकी दिसली पाहिजे तिथे जाऊन. तर ते मॅच खेळताना पण आम्हाला फक्त हेच सांगा, कोणाची चुकी झाली तर कोणाला म्हणजे असं वर्डिंग वगैरे सांगायचे नाही. फक्त सांगायचे की हा हे चूक परत झाली नाही पाहिजे तुझी, फक्त तू ह्याच्यामध्ये जरा हे चेंज कर, मग तू हे असं खेळणार. मग ते म्हणजे त्यांचं बोलायचं पद्धत आणि त्यांची कोचिंग वगैरे लय चांगली होती. म्हणजे ते तुम्हाला एक मित्र समजून तुम्हाला कोचिंग करत होते मित्र की म्हणजे एक फ्रेंड सारखे ते आम्हाला कोचिंग आणि म्हणजे सांगायचे का असं कर आणि तुला हे नाही जमलं की तू असं कर म्हणजे तुला असं होणार. आणि कोणाचं असतं कधी कधी कोणाला काय म्हणजे चांगलं कोण खेळत नाही म्हणजे दिवस नसतो की किंवा त्याचा हे नसतो, तर त्याला म्हणजे असं वरडून वगैरे काय सांगायचं नाही. त्याला बोलायचं हा काय नाही पुढे खेळलं म्हणजे दुसरी मॅचला तू चांगला खेळणार, सेकंड हाफला तू चांगला खेळणार, काय नाही तू डिमोटिवेट नको असं म्हणजे एकदम चांगलं. एकंदरीत ते कुठल्याही प्लेअरला डिमोटिवेट नाही करायचे. एकदम म्हणजे बाहेरचे पण प्लेअरला सांगायचे का तुम्हाला पण रेडी राहायचं आहे, जर तुमची गरज लागली की तुम्हाला पण उतरायचं आहे खेळायला, तर कोणीही हे विचार करू नये का मी एक्स्ट्रा मध्ये किंवा हे असं म्हणजे एकदम चांगले म्हणजे बोलायला वगैरे आणि कोचिंगला पण. तर आता ज्यावेळेस राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या त्यावेळेस मुंबई शहर आणि नाशिक शहर अशी मॅच होती, तर ती मॅच रिमॅच म्हणून का झाली, काय सांगशील त्याबद्दल? रिमॅच म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ती मॅच झाली रिमॅचच्या अगोदर, तेव्हा शेवटचे 1 मिनिटाला आमच्याकडे 2-1ची लीड होती, ती 2ची लीड होती. आणि तेव्हा प्रणय राणे हा पहिले 1च मिनिटं उरलेला, तर तो एक रेड मारून आला. तर नंतर आकाश शिंदे आला. आकाश शिंदेने 10 किंवा काहीतरी सेकंदामध्ये रिटर्न गेला हा एक पॉईंट मारून गेला तो. आणि शेवटची एक रेड म्हणजे एक रेड दिली पाहिजे होती असं. तर पंचांनी ते प्रणय गेला रेडला, प्रणय हळूहळू गेला आणि तिथे 2 सेकंड पॉज घेतली आणि पंचांनी टाइम बघितला आणि ते मॅच संपवली. तर नाशिकचं असं होतं की ती रेड दिली पाहिजे होती त्यांनी, म्हणजे ते प्रणयला शेवटची रेड दिली पाहिजे होती आणि 1 पॉईंटचीच लीड होती. आणि ते रेड जर प्रणय आउट झाला असता तर ते टाय झाली इक्वल झाली असती. तर म्हणून ते पंचांवरती म्हणजे असं त्यांचे कोच वगैरे लय काय रेड कशी काय हे केली, त्याच्यामुळे ते लय भांडण झालं. मग ते कितीतरी तास आम्ही तिथे थांबलोय, म्हणजे रात्री 2 किंवा 3ला आम्ही तिथे रूमवरती गेलो. रात्रीपर्यंत ते कितीतरी तास नंतर ते निकाल आलं की रिमॅच खेळायची. मग त्यांच्यासोबत बोलायला गेलो की असं कसं रिमॅच खेळणार, एवढी पूर्ण मॅच आम्ही खेळलोय जिंकलोय. आणि ते पंचांनी डिसिजन दिला तर प्लेयरची काय चुकी नाही त्याच्यात, पंचांनी डिक्लेअर केलं ते. मग ते तसं करून आम्ही लय बोललो. पण दुसऱ्या दिवशी पण आम्ही बोललो त्यांना का नाही असं नाही पाहिजे तर ते शेवटचंच घ्या फक्त, पण ते बोलले का नाही रिमॅचच खेळावी लागेल. मग आम्ही बोललो का एवढं हे केलं. मग आमचे कोच पण बोलले आता ते बोलतात तर आपण खेळूया करू रिमॅच, तर रिमॅच खेळलो तर एकदम वन साइडच खेळायचं. मग पोरं पण आमच्यामध्ये सिनियर म्हणजे संकेतदा, प्रणय राणे, तर आम्ही संकेतदा वगैरे आम्हाला बोलले का तुम्ही सांगा तुम्हाला काय करायचं, खेळायचं का काय नाही खेळायचं करू. तर सर्वांना विचारलं तर पोरं पण आधी मग कोच पण बोलत होते. मग पोरं बोलले का खेळूया आपण, म्हणजे खेळायचं म्हणजे वन साइडच त्यांना हरवायचं आपण. मग रिमॅच झाली, मग रिमॅचला आम्ही त्यांना वन साइड हरवलं. मग तसं करून ते रिमॅच झाली. मग आम्ही त्याच दिवशी एका दिवसाला आम्ही प्री क्वार्टर आणि सेमीफायनल हे 3 मॅच खेळलो 40 मिनिटाची. म्हणजे एका प्लेयर किती दमायला झाला असणार सेमीफायनल. त्या गोष्टीमुळेच म्हणजे मुंबई शहर सेमी फायनल हे खेळतं, पण ते एका दिवसाला 3-4 मॅचेस खेळल्यामुळे ते एक दम झाला. कारण की एकतर आम्ही रात्री 3 वाजता घरी गेलोय जेवायला, उशीर झाला आणि परत आम्हाला दुपारी समजलं का असं आहे. मग लवकर जावं लागलं आम्हाला तिथे. मग लवकर म्हणजे आम्हाला टायमिंग दिलं त्याचे थोडं लेटच गेलो, पण लवकर जाऊन तिथे मग परत ते का आम्हाला मॅच खेळायची का नाही ते परत डिसिजनवरती आम्हाला थांबायला लागलं. मग ते परत मॅच खेळावी लागली आम्हाला. आणि एक नाही ते कितीतरी आम्ही 3 मॅच खेळलोय. आपल्याला इंटेक झाला पाहिजे, पोटात काय नाही कोणाला काय, मग तेवढं आपण कोणाला लागलाय कोणाला काय ते घेऊन आम्ही सेमीफायनल पर्यंत खेळलो. जर सेमीफायनलची मॅच चांगली झाली काही चुकीमुळे आम्ही हरलोय ते,
पण जर आम्हाला ब्रेक भेटला असं म्हणजे तुम्ही कंटिन्यू Continue, खेळत राहिले की हा. ते असं एक अर्धा तासाचा तासाचा ब्रेक पण नाही भेटला. आमचं सेकंड हाफ संपत आम्हाला म्हणजे ते हे अनाऊन्स करायचे की एका तुमची match पंचाच्या आहे. चुकीमुळे एका तुम्हाला ते पंचाच्या चुकीमुळे ते म्हणजे आम्हाला हे झालं आणि हाफ संपायच्या अगोदरच आम्हाला समजायचं का दुसरी मॅच लगेच आहे तुमची. बाहेर जाऊन फक्त 5 मिनिटं बसायचं, लगेच वॉर्मअप करून लगेच दुसरी मॅच. मग परत डायरेक्ट सेकंड हाफ संपायच्या अगोदरच ते पुकार द्यायचे म्हणजे अनाऊन्स करायचे की तुमची आजच्या यांच्यासोबत मॅच आहे, क्वार्टर झाली बरोबर. किंवा प्री क्वार्टर. मग ते हो. एका प्लेअरला किती थकायला होणार ते. मग बरोबर. ते म्हणजे एनर्जी नसल्यामुळे ते असं नाही बोलत म्हणजे का एनर्जी म्हणजे एवढी हे होती का आम्ही हारलोय यामुळे एनर्जी नव्हती ह्यामुळे हारलोय. पण ते एनर्जी पण जर फ्रेश असतं तर किंवा आम्ही त्यांना सेमीफायनलला पण हरवलं असतं असं माझं म्हणजे पर्सनली मत आहे माझं. त्यावर्षी कोल्हापूर या संघाने ते चषक जिंकलं बरोबर. हा कोल्हापूरने जिंकले. तर तू तुझा फिटनेस कसा मॅनेज करतो, काय सांगशील तुझ्या फिटनेस बद्दल? फिटनेस तर आधीचे कसे सपाटे हे वगैरे आधी तर हेच मला पण हेच माहिती होतं, सपाटे स्क्वॉट फक्त हेच करायचं, डिप झालं, जोर झाले आपलं नॉर्मल. पण जसं इंजुरी झाली आणि जसं रिहॅब केलं मी, नंतर परत काय इंजुरी लागली फिजिओकडे, मग कसं करायचं काय ते, मग हळूहळू मला समजलं का हे प्रॉपर म्हणजे जिम करायची. मग आता मी पुणेरी पलटणचे SNC आहे म्हणजे SNC म्हणजे युवा पलटणला पण ते SNC होते, संग्राम सर आणि संग्राम मांजरेकर त्यांचे असिस्टंट येते दर्शन देवरुखकर करून सर आहेत. त्यांच्याकडे मी फिटनेसचा म्हणजे प्रॉपर काय कसं करायचं म्हणजे जिम कशी करायची काय करायचं जिममध्ये. नाहीतर नॉर्मल प्लेअर आपण जिममध्ये गेलो की मी फक्त ते नॉर्मल आपण जिम करतात ते न करता जिम तर करायची पण जिममध्ये काय काय प्रॉपर करायचं ते समजलं. ग्राउंड वर्कआउट कसं करायचं, किती दिवस जिम करायचे, किती दिवस ग्राउंड वर्कआउट करायचं, काय प्रॉपर डाएट आहे ते वगैरे मला समजलं. त्यांचा म्हणजे एक मेन रोल म्हणजे फिटनेसमध्ये त्यांचा पण मेन रोल आहे आता सध्या तरी 2 वर्षामध्ये. तर तू आता येणाऱ्या नवीन खेळाडूंना काय सल्ले देशील इंजरी न होण्यासाठी आणि म्हणजे त्यांनी कसं खेळ खेळायला पाहिजे, तर तू काय सांगशील नवीन खेळाडूंना? नवीन खेळाडूला तर पहिले तर फिटनेस, सर्वात मेन तर फिटनेस आहे आपला. जर आपला फिटनेस चांगला असेल तर आपण चांगला म्हणजे परफॉर्मन्स देऊ शकतो. तर फिटनेसमध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे आपल्याला. आणि डाएट झालं, फिटनेससोबत डाएट पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जर फिटनेस आपण 10% करतोय तर डाएट आपलं कमीत कमी 40% तरी पाहिजे, कारण की डाएटवरतीच जास्त आपलं आहे. डाएट चांगला झाला पाहिजे आपला. मग डाएटमध्ये काय काय घेतलं पाहिजे, सकाळी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ते आपल्याकडे आता यूट्यूब एवढं हे झालं आहे, ऑनलाईनवरती सर्व आपल्याला भेटून जातो. सोशल मीडियावरती यूट्यूबवरती झालं किंवा नेटवरती तुम्ही रिसर्च केलं तर भेटून जाणार ते. फिटनेस नंतर डाएट आणि त्याच्यानंतर स्किल प्रॅक्टिस हे जास्तीत जास्त आपण केली तर आपली स्किल इम्प्रूव्ह होणार. जेव्हा आपण 100 वेळा किंवा 150-200 वेळा आपण हँड टचची किंवा टो टचची किंवा नवीन स्किल जे आहे आपण बघतो ते आपण प्रॅक्टिस केली तेव्हा जाऊन ते आपण मॅचला किंवा 2-3दा ते आपली यूज होऊ शकतो. म्हणजे प्रॉपर आपल्याला हे होणार, प्रॉपर होणार. तर स्किल प्रॅक्टिस, त्याच्या डाएट झाला, फिटनेस झाला, स्किल प्रॅक्टिस झाली आपली, हे म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस तर करायची आपलं, पण स्किल प्रॅक्टिस आधी ते किती करतो आपण त्याच्यावरती आपलं हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आपण आता जाता एक रॅपिड फायर गेम आहे, तो रॅपिड फायर गेम खेळूया. ओके, तर आपण रॅपिड फायर गेम चालू करूया. रिशांत देवाडिका की अनुप कुमार? रिशांत देवाडिका. तेजस टक्के की तेजस कदम? तेजस टक्के. साहिल राणे की यश बागल? साहिल राणे. संकेत सावंत की सिद्धेश तटकरे? संकेत सावंत. पंकज मोहिते की सिद्धेश पिंगळे? पंकज मोहिते. मयूर कदम की विकास काळे? विकास काळे. गिरीश अर्नाक की किरण मगर? गिरीश अर्नाक. रुपेश माहुरे की प्रथमेश पालंडे? रुपेश माहुरे. तर आपण पॉडकास्ट आता इथे एंड करतोच आहे. तर तू वेळात वेळ काढून एवढ्या लांबून इथे आल्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद. थँक्यू.